गुंतवणूक असो किंवा राहण्यासाठी घर घेण्याचं तुमचं स्वप्न साकार करा सन डेव्हलपर्स सोबत। सर्वसामान्यांच्या बजेटमध्ये सर्व सुविधा देणारे एनए क्लिअर टायटल असलेले 125 प्लॉट्सचा प्रकल्प, खंडोबाच्या मंदिरामुळे प्रसिद्ध असणारे बाळे आणि बार्शी रोड हायवे लगत स्वतःचा ओपन प्लॉट असणं ही भविष्यासाठी अतिशय महत्त्वाची गुंतवणूक तर असेलच, याशिवाय स्वतःचं घर बांधून राहण्यासाठी सर्वोत्तम पर्याय। चेन्नई सुरत रिंग रोड लगत सन डेव्हलपर्स घेऊन आले आहेत सनराइज ग्रीन पार्क हा सर्वोत्तम प्रकल्प। या प्रकल्पाची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे: भव्य प्रवेशद्वार, अंतर्गत डांबरी रस्ते, ड्रेनेजची सोय, प्रत्येक प्लॉटला पाण्याची व्यवस्था, एमएससीबी डीपी, स्ट्रीट लाईट, वॉल कंपाऊंड, आकर्षक झाडे, बगीचा, वॉकिंग ट्रॅक, सीसीटीव्ही कॅमेरा, कर्जाची सोय उपलब्ध। प्रकल्पालगत शाळा, कॉलेज, दवाखाना, पेट्रोल पंप, मार्केट सुद्धा अगदी हाकेच्या अंतरावर। सन डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन, संपर्क 91 68 80 09 00। ऑफिसचा पत्ता शॉप नंबर 4, वैभवशाली चेंबर, जुना पुणा नाका, हॉटेल शिवशक्ती जवळ, सोलापूर। सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघाच्या संयुक्त शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा पंढरपूर येथे शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाला। दरम्यान शिवसेनेच्या वतीने सोलापूर लोकसभा महायुतीचे उमेदवार राम सातपुते व माढा लोकसभा महायुतीचे उमेदवार रणजित शेख नाईक निंबाळकर यांचा सत्कार करून लोकसभा विजयासाठी शुभेच्छा देण्यात आल्या व महायुतीच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा संकल्प या मेळाव्यात व्यक्त केला। या प्रसंगी आमदार शहाजी बापू पाटील, शिवसेना जिल्हा प्रमुख अमोल बापू शिंदे, अनिल सावंत, भाजप जिल्हाध्यक्ष चेतन सिंह केदार, जिल्हा प्रमुख महावीर नाना देशमुख, उपजिल्हा प्रमुख हरिभाऊ चौगुले, युवा संपर्क प्रमुख सागर पाटील, युवा सेना जिल्हा प्रमुख बालाजी बागल, पंढरपूर प्रमुख मुन्ना भोसले, जिल्हा संघटक संजय बंदपट्टे, दादा लवटे, युवा सेना तालुका प्रमुख गुंडदादा, युवा सेना शहर प्रमुख समीर पाटील, अरविंद पवार यांच्यासह मोठ्या संख्येने महिला पदाधिकारी उपस्थित होत्या। म्हणून मला आणि रणजित दादांना भारतीय जनता पार्टी आणि महायुतीने उमेदवारी दिलेली आहे। मित्रांनो, कधी या सोलापूर जिल्ह्याच्या रस्त्याची अवस्था जर आपण पाहिली तर रस्त्यात खड्ड्यात रस्ता असा प्रश्न व्हायचा। या सोलापूर जिल्ह्यामध्ये 40,000 कोटीचे रस्ते माननीय मोदीजीने बांधले। त्या ठिकाणी आळंदी पंढरपूर असो किंवा दुसरा तुकोबारांचा पालखी मार्ग असो, सोलापूर हैदराबाद, सोलापूर विजापूर, सोलापूर सांगली, सोलापूर संभाजीनगर, सोलापूरच्या कानाकोपऱ्यामध्ये रस्त्याचं जाळं मोदीजीने उभा केलं। आमच्या मायगावलीच्या डोक्यावरचा असणारा हंडा, पाण्याचा हंडा कायमचा उतरवला पाहिजे म्हणून 1000पेक्षा जास्त ग्रामपंचायतला मोदीजीने जल जीवन मिशनच्या माध्यमातून हजारो कोटी रुपये देण्याचं काम केलं। त्या ठिकाणी या सोलापूर जिल्ह्यामध्ये 2 लाख घरामध्ये घरातली चूल त्या ठिकाणी विजवायची आणि गॅस आणायचा, याच्यासाठी मोदीजीने 2 लाख घरामध्ये त्या ठिकाणी उज्ज्वला गॅस योजना दिली। मित्रांनो, ही निवडणूक त्या ठिकाणी सोलापूर जिल्ह्याच्या भवितव्याची आहे। मी मंचावरील सगळ्या मान्यवरांच्या साक्षीनं मी आणि खासदार रणजित नाईक निंबाळकरांच्या वतीनं तुम्हाला शब्द देतो, पुढच्या 5 वर्षामध्ये येणाऱ्या काळामध्ये या सोलापूर जिल्ह्यातील ज्या दुष्काळी गावांना दुष्काळाचा कलंक लागला आहे तो पुसून टाकण्यासाठी जीवाचं रान करू हे सांगतो। आमचं पहिलं काम असेल सर, या सोलापूर जिल्ह्यातील उजनी, जिला आपण संजीवनी म्हणतो, उजनी धर्मामाता गाव आम्ही येत्या 5 वर्षामध्ये काढू। सोलापूर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यामध्ये सोलापूरचा हक्काचं पाणी पोहोचू। अक्कलकोट असेल, दक्षिण सोलापूर असेल, माढा असेल, माळशिरस असेल, या सगळ्या भागामध्ये या उजनीचा गाळ काढून त्या ठिकाणी सगळ्या ठिकाणी पाणी घेऊन जाऊ। कारण त्या ठिकाणी आम्हाला माहिती आहे, मी दुष्काळी गावात जन्मलेलो कार्यकर्ता आहे, दुष्काळी गावात जन्मलेल्यांची आम्हाला व्यथा माहिती आहे आणि एक कार्यकर्ता म्हणून भारतीय जनता पार्टीने मला उमेदवारी दिली आहे। त्यामुळे निश्चित सांगतो, सोलापूर मध्ये सुद्धा 2.5 लाखपेक्षा जास्त मताने विजय होणार आहे। आणि माढ्यात सुद्धा कोणी काही म्हणो, माढ्यात कोणी काही म्हणो, माळशिरस तालुक्यामध्ये पायाला भिंगी लावून मागच्या 5 वर्ष कष्ट केले, गोरगरिबांचे ऑपरेशन केले, हजारो लोकांची सेवा केली आहे, दिवस रात्र मेहनत केली आहे। त्यामुळे माळशिरस मध्ये सुद्धा भाजपला चांगलं लीड भेटेल याच्यात शंका बाळगायचं कारण नाही आहे। त्याच्यामुळे मित्रांनो, माझी तुम्हाला विनंती आहे, माझ्या अगोदरच्या
की आम्हाला कधी जर एखादं काम लागलं तर भाजपचं पत्र मी आपल्याला सांगतो सर, सावंत सर असतील, अमर बापू असतील किंवा बापू असतील, सगळ्या मान्यवरांना बापू निष्ठो तुम्ही सही करून आम्हाला चिठ्ठीवर जरी लिहून दिलं तर आम्ही यापुढे काम करू, काही शंका बाळगायची कारण नाही. माझ्या कामाची पद्धत याच देतो असणाऱ्या राजकुमार हिवरकरांना माहिती आहे. मी कधी त्या ठिकाणी भेदभाव केला नाही. शिवसैनिकांना त्या ठिकाणी कायम सन्मानाची वागणूक दिली. मी आरपीआय असेल, शिवसेना त्या ठिकाणी शिवसेना असेल, राष्ट्रसभा असेल, या सगळ्या कार्यकर्त्यांना मी आणि खासदार निंबाळकरांनी कायम त्या ठिकाणी मान सन्मान दिला आणि यापुढे जो मित्रांनो जाता जाता एवढंच सांगतो, ही देशाची निवडणूक आहे. या ठिकाणी 550 वर्षापासून अयोध्येला लागलेला बाबरीचा कलंक पुसून त्या ठिकाणी मोदीजींनी भव्य राम मंदिर बांधलं. आपल्याला माहिती आहे की या देशात अनेक चांगले निर्णय मोदीजीने घेतले. एक काळी राजीव गांधी म्हणायचे मी दिल्लीतून 1 रुपया पाठवला तर खाली सामान्य माणसाला 15 पैसे जातात. आज मोदीजी त्या ठिकाणी बटन दाबतात, 6,000 रुपये पाठवले तर खाली शेतकऱ्याच्या अकाउंटवर 6,000 रुपये जातात. हे फक्त मोदीजींच्या काळामध्ये झालं. विरोधक काही म्हणतील, विरोधक व्हॉट्सअप फेसबुकच्या माध्यमातून काही बोलतील, परंतु आपल्या सगळ्यांना सांगतो एक काम करणारा आमदार खासदार निंबाळकरांनी सुद्धा त्या ठिकाणी माळशिरस मध्ये 950 कोटीची निवडणूक काढली. माळशिरस फलटण या भागासाठी नीरा देवगडच्या पाण्यासाठी निवडणुकीच्या अगोदर टेंडर निघालंय. भविष्यात माळशिरस तालुक्यातले 22 गावांना त्या ठिकाणी त्या भागामध्ये पाणी येणार आहे. आणि आपल्या सगळ्यांना अतिशय प्रामाणिकपणे विनम्रतेने सांगतो, आमचं पहिलं काम काय असेल तर उजनीचा गाळ काढायचा आणि या सोलापूर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यामध्ये पाणी पोहोचायचं. भविष्यात त्यासाठी जीवाचं दान करू, आज आपल्या सगळ्यांच्या साक्षीने शब्द देतो. आणि शिवसेनेला जवळ आदरणीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा स्नेह आपल्याला शिवसेनेला मी कधीही वेगळं समजलेलं नाही आणि समजणार नाही. त्या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे नेते आदरणीय तानाजी सावंत सर हे राज्यामध्ये नेतृत्व करतात आणि निश्चितपणे शिवसेना त्यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर ताकदीने विजय घेत आहे. भविष्यात शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी दोन्ही पक्ष तुम्हाला गेल्या 5 वर्षामध्ये त्याचा फरक जाणवला असेल. आज पंढरपूरकडे येणारा कुठलाही रस्ता हा सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता आहे. पंढरपूरकडे येणाऱ्या सर्व सुविधा तर सोलापूर शहराकडे जाणाऱ्या सुविधा जर तुम्ही बघितला पूर्वीच्या काळात सोलापूरला जायला 3 तास लागायचे. आता 40 मिनिटाच्या सोलापूरमध्ये किती 40 मिनिटांमध्ये सोलापूरला जात आहे. इथून फलटण गाड्या झाला तर फलटण तुम्ही 1 तासामध्ये फलटण येतात, 1 तासामध्ये फलटण येते. गेला विकास म्हणतात भारतीय जनता पार्टीच्या शिवसेनेच्या सरकारने मागच्या 5 वर्षात करून दाखवलं आणि म्हणून आज मोठ्या प्रमाणावर माळा मतदारसंघामध्ये तुमच्या मतदारसंघामध्ये नेतृत्व करतोय. त्या मतदारसंघामध्ये माझ्याबरोबर माझे सहकारी राजीव कोपाटे साहेब असतील, आदरणीय राम सातपुते साहेब असतील, आम्ही सर्वांनी मिळून माळा मतदारसंघामधला दुष्काळ नावाच्या कलंक पुरण्याचं काम केलं. हजारो कोटी रुपयाची विकास कामं या मतदारसंघामध्ये मंजूर केली आणि नुसती मंजूर काय केली तर बापू या ठिकाणी साक्षीला आहेत. म्हैसाळचं आणि चिंबूचं पाणी शिवारामध्ये खळखळताना बापूंनी पाहिलंय. शिवसैनिक आहेत त्या शिवसेनेचं सुद्धा सहकार्य म्हणून सरकार आहे. एखादा शिवसैनिक गेला तर त्याला काम केलं नाही किंवा त्याच्या कामात अडथळा करायचा असे बरेचसे शिवसैनिकांच्या तक्रार आहेत. तुम्ही तुमच्या आमदारांना सूचना द्या की तसं सांगा तो आमचा शिवसैनिक तुमच्या मनात हे सांगतोय तर त्यामुळं ही अडचण पुन्हा येऊ नये. कारण सरकार आपण सगळ्यांच्या ताकदीनं सगळ्यांच्या एकत्रित मतांना आणणार आणि त्यासाठी काम करण्यासाठी आपण एकत्रित होतो. आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या मनातली शंका दूर करण्यासाठी हा मेळावा आहे. त्यांनी आम्हाला बघून दाखवलं बापू की उद्या जर हीच परिस्थिती असेल तर ती 5 वर्षापर्यंत सहन करायची नाही. म्हणून हा मेळावा आमचे तालुका प्रमुख असतील, उपतालुका प्रमुख असतील, उपजिल्हा प्रमुख असतील, साधे कार्यकर्ते असतील, शासनाच्या यादीमध्ये सुद्धा जी काही बघायची त्याच्यावर घेऊन येत नाही. आम्ही मंजूर करून आणलेली कामं सुद्धा आमचं त्या कामामध्ये अडथळायचं. या चुकीच्या गोष्टी होत आहेत.
आणि ह्या गोष्टी आम्ही आतापर्यंत सहन करतोच आहोत आणि वरपर्यंत सगळ्यांना सांगितलं. मुख्यमंत्र्यांच्या कानावर वाटलं, डॉक्टर तानाजीराव सावंतच्या कानावर वाटलं, त्यांनी सांगितलं इलेक्शन या निवडणुकीमध्ये आपल्याला शांततेने आणि सहकार्य काम करायचं आहे, तुम्ही संयमानं घ्या. आणि ह्या संयम ठेवण्यासाठी आपल्याला उद्या कुठेही अडचण येऊ नये म्हणून हा सर्व कार्यकर्त्यांचा मेळावा होतो. प्रत्येक ठिकाणी तुम्ही तुमचं बघू नका. शिवसेनेच्या फुटीनंतर महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आलं हेही लक्षात ठेवा. कारण हे सरकार असं राज आपण कुठं असतात आणि कुठं हे आम्हालाही माहिती आहे, तुम्हालाही माहिती. त्यामुळं आपण एकमेकांच्या हातात हात घालून काम करतोय. मला मान्य आहे आपण दोघंच होतो शेणामध्ये तिसरा निर्णयानंतर थोडी अडचण होते आणि झालेली आहे. महाराष्ट्र बघतोय, देश बघतोय. परंतु या सगळ्याला सांभाळून घेत असताना वरचे वरिष्ठ नेते मंडळी ते त्या पद्धतीने कसरत करतायत. ती कसरत पाहतात आणि त्याचा फायदा विरोधक घेत आहेत. त्यांना घेऊ न देता आपण आपल्या पद्धतीने आपल्या दोन्ही खासदारांना चांगल्या पद्धतीनं निवडून आणायचं आणि त्याच्यासाठी कंबर बसायचं. निंबाळकर दादा बोलून गेले, मला ते थोडंसं खटलं. आपण निवडणूक लढत असताना दुसऱ्याच्या उमेदवाराच्या चिन्हाचं नाव घ्यायचं कारणच नाही ना. मग तुम्ही निवडून आला, बाकीची चिंता कशाला करता? कुणी असू द्या, कुणीही असू द्या, खंडाला खंडा लावून काम केलेले तुमचे सहकार्य असू द्या. आज ते काय काम करतात, आपण काय करतो, तुम्ही कशाला काम करता, मी आणि पप्पा तुम्ही कशाला चिंता करता. या भागामध्ये तुम्ही चिंता करू नका. कोण कुणाच्या किती दम आहे हे आम्हाला चांगलं माहिती. कारण कसं आहे, ज्याची जाहिरात आहे त्याच्या मागे लोक पण त्याच्यात खरे. लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका.